एक शहीद जवानाचं प्रेत घेऊन येत होते. जेव्हा ते प्रेत गावी आलं आणि गावी आल्याच्या नंतर त्या माईला सांगितलं, आई तुमचा मुलगा की नाही शहीद झाला. त्या पोराचं प्रेत त्या माईनं बघावं आणि त्या माईचा त्या साहेबांना पहिला प्रश्न होता, साहेब जेव्हा माझा मुलगा तुमच्याकडे भरतीसाठी आला होता ना, तर तुम्ही 1 इंच सुद्धा कमी घेतला नव्हता महाराज. 1 इंच सुद्धा कमी घेतला नाही या, आणि मी पाठवलेल्या मुलातलं फक्त अर्ध शरीर मी घेऊ तरी कशी. त्या माईला विचारा मुलगा जाण्याचं दुःख काय असतं. हो. त्या पत्नीला विचारा. काही शहीदांचं हो जे पेरणार आहे ते उगवणार आहे. मग कर्म करत असताना सावधगिरी न करा महाराज. काही नालायकांना एवढं वाईट कर्म केलं आजच्या दिवशी, अर्थात आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे, काही गोष्टींमध्ये खास आहे, पण काही गोष्टींमध्ये हा आजचा दिवस आपला काळा दिवस आहे. तुम्ही म्हणसान महाराज असं काय सांगतायत. चांगला दिवस हा आहे की आपल्या भारत देशाला आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं होतं आजच्या दिवशी. आणि तुम्ही म्हणसान महाराज काळा दिवस कस काय. तर काळा दिवस एवढ्यासाठी दादा की माझे जवान जे फौज मध्ये असतात ना, ते ड्युटी करत असताना मुंबईच्या ते ताज हॉटेल मध्ये माझे जवान शहीद झालेत. तोच आजचा दिवस आहे. आजचा दिवस तोच आहे 26/11 नाही का. काही लोक सहज म्हणून जातात हो महाराज ते ड्युटी करतात ते काय फुकटात करतात का पैसे घेतात. भैया पैशांसाठी आपण जीव त्यागू शकत नाही. पैशांसाठी जर जीव त्यागला असता तर आपण दवाखान्यात जाताना पैशांची बॅग भरून गेलो नसतो. डॉक्टरांना म्हणलं असतं पैसे देत नाही, मेलो तरी चालतंय, पण आपण पैसे देतो जीव वाचवतो. म्हणजे जीव महत्वाचा आहे पैशांपेक्षा. पण त्या लोकांचा त्याग असा. आज मी कीर्तनाला उभा आहे ना, आज मी कीर्तनाला उभा, तुम्ही कीर्तनाला बसलेत, हे फक्त त्यांच्या पुण्याईमुळे चालू आहे. आणि खरं तर मला आहे ना, मला सरकारलाही सांगावं वाटतंय आणि ज्या लोकांना घमंड असेल त्यांना सांगावं वाटतंय, आपल्या भारत देशावर जर कृपा असेल तर ते फौजी लोकांची, सैन्यांची, आणि दुसरी कृपा असेल तो माझ्या शेतकरी बापाची, यांची कृपा. म्हणून तर सगळं चाललंय. पण नेमकं दोघंही सुखी नाहीत. मला एक फौजी दादांचा फोन आलता. सर बोले महाराजजी, गुरुजी आम्ही तर सीमेवर लढतोय, कदाचित कोणची गोडी आमच्यासाठी असेल, कोणची गोडी माझ्या हृदयावर धडकेल काही सांगता येत नाही. कोणता क्षण माझ्या जीवनाचा शेवटचा असेल माहित नाही. पण गुरुजी जगण्याचा एक कुठंतरी सहारा आणि आनंद तुम्ही देताय. म्हणलं कस काय. आम्ही इथं तुमचं कीर्तन डाउनलोड करून ठेवतो, रेंज नसते तिकडे, आम्ही कीर्तन डाउनलोड करून ठेवतो आणि तुमचं कीर्तन ऐकतो. आणि तुमचं कीर्तन खास करून आयराणीमध्ये असतं ना, तर ते इकडे आयराणी ऐकायला भेटत नाही. आणि ती आयराणी इथं ऐकतो ना, आम्हाला माहिती आहे समोरचा दुश्मन कधी गोडी झाडल काही सांगता येत नाही. पण तुमची आयराणी ऐकून असं वाटतं की आम्ही आमच्या घरीच बसून आहे. हा आनंद आम्ही घेतोय. पण सर महाराजजी माझा एक संदेश सांगा, फौजी लोकांसाठी एक संदेश द्या. म्हणलं काय. काही ठिकाणी आमच्यावर असा अन्याय होतो की आमच्यापेक्षा जे मोठे साहेब असतात ना, ते आमच्यावर असा अन्याय करतात की ते घरातलं पाणी सुद्धा भरायला लावतात. म्हणतात आम्हाला नको तसली कामं करायला लावतात. मग या गोष्टीवर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे की ती एवढं रक्षण करणारी लोक आहेत आणि त्यांना जर का त्यांच्या वरच्या लोकांच्या घरात काम करावं लागत असेल तर ही शोकांतिका. अरे ते आपले रक्षक आहेत राजाओ, ते आपल्यासाठी भगवंत असं म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही. हो. आणि सांगू का, तरी सुद्धा काही लोकांना त्या गोष्टीची जाणीव नाहीये. मी आता मला वाटतं प्रशांत बाबांच्या गावालाही घेतला होता अभंग आणि सांगितलं होतं हेच चिंतन. तुम्हाला सांगतो, आजचा दिवस फौजींचा म्हणजे आपल्या भारत देशाचा आजचा काळा दिवस म्हणून जाहीर केला तरी वावगं ठरणार नाही. कारण आजच्या दिवशी कोण्या मायचा लेकरू गेला, कोण्या बहिणीचा भाऊ गेला, कोण्या पत्नीचा पती गेला. काही लोक म्हणतात म्हणणं सोपं आहे, शहीद झाले म्हणणं सोपं आहे. एका ठिकाणी क्लिप मध्ये मी बघितलं होतं, एक शहीद जवानाचं
प्रेत घेऊन येत होते. तीन 4 दिवस प्रेत पोचत नाही आणि गोडी झाडलेली, ऑपरेशन केलेलं ते बरं शरीर, ते पीएम वगैरे केलेलं नाही का, काही भाग नव्हता. जेव्हा ते प्रेत गावी आलं आणि गावी आल्याच्या नंतर त्या माईला सांगितलं, आई तुमचा मुलगा की नाही शहीद झाला. त्या पोराचं प्रेत त्या माईनं बघावं आणि त्या माईचा त्या साहेबांना पहिला प्रश्न होता, साहेब जेव्हा माझा मुलगा तुमच्याकडे भरतीसाठी आला होता ना, तर तुम्ही 1 इंच सुद्धा कमी घेतला नव्हता महाराज. 1 इंच सुद्धा कमी घेतला नाही या, आणि मी पाठवलेल्या मुलातलं फक्त अर्ध शरीर मी घेऊ तरी कशी. त्या माईला विचारा मुलगा जाण्याचं दुःख काय असतं. हो, त्या पत्नीला विचारा. काही शहीदांचं हो लग्न झालेलं आहे, तिकडे गेले आणि तिकडे शहीद झाले. ते शहीद झाले त्यांचं तर नाव आपण काढतो, पण त्या बिचाऱ्या महिलांना विचारा, त्या बहिणींना विचारा, त्यांचं मन काय म्हणत असेल. फक्त पती येणार आहे या आशेवर वाट बघते आणि पती येत नाही, पतीचं फक्त प्रेत येतं. त्या बहिणीला विचारा, तिचं अंतकरण काय दुखत असेल. प्रत्येक फौजीच्या अंतकरणातून एकच हाक असते बरं. हो, अंतकरणापासून त्यांचं फक्त आपल्या देशासाठी अंतकरणापासून त्यांची एक हाक असते. काय ते ऐका. हे हरि करम अपना करेंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जा भी देंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जा भी देंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. हो हरि करम अपना करेंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जा भी देंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जा भी देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. एखादा दादा गेला ना, तर त्याची माय आज पण वाट पाहते. कशी? ये ना दादा झालास का परका, दादा ये ना भाऊ ये ना, दादा ये रे भाऊ ये ना, काळा दिवस उजळला, घात काळाने हो केला, नजर भिरभिरती दाराला, ये ना परतोनी घराला, माया बोलावती रे तुला, ये ना दादा झालास का परका, ये ना भाऊ ये ना राजा झालास का परका. रक्षाबंधन या सणाला बहीण येईन रे घराला, राखी बांधेल रे कुणाला, तुझी आठवण येईल तिला, आय बहिणीचा लाडका, ये ना दादा झालास का परका, ये ना भाऊ ये ना राजा झालास का परका, भाऊ ये ना दादा ये ना राजा ये रे बंधू ये ना.
ज्या मायचा मुलगा गेला, ज्या बहिणीचा भाऊ गेला, तिला विचारा ते दुःख काय असतं. आणि माझ्या कीर्तनातून माझं एक ब्रीद वाक्य, ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. विठ्ठल 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 विठ्ठल